सोलापूर शहराच्या पूर्व भागात तेलुगू जनांनी गुरुवारी उगादी पंडुगा अर्थात गुढीपाडवा मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा केला। सोलापूर शहराच्या पूर्व भागात तेलुगू जनांनी गुरुवारी उगादी पंडुगा अर्थात गुढीपाडवा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा केला। या निमित्त घरोघरी नवीन माठात पच्छडा हे पेय तयार करून त्याचा आस्वाद घेण्यात आला। सोलापुरातील तेलुगू जन तेलंगणा संस्कृतीनुसार हा सण साजरा करतात। उगादीविषयी एक आख्यायिका आहे। पुराणात सांगितल्याप्रमाणे सोमकासूर राक्षस हा ब्रह्मदेवांकडून वेद हा पवित्र ग्रंथ चोरून समुद्रात लपतो। तेव्हा भगवान विष्णू मत्स्य अवतार धारण करून सोमकासुराचा शिरच्छेद करतात। ब्रह्मदेवांकडे वेद सुपूर्द केल्यानंतर ब्रह्मदेव आनंदाने सृष्टी निर्माण करतात। हा पवित्र असा सृष्टीचा उगम दिन तेलुगू समाजबांधव उगादी पंडुगा म्हणून साजरा करतात। तेलामध्ये लक्ष्मी देवी आणि पाण्यामध्ये पार्वती देवीचा सहवास असतो अशी श्रद्धा ठेवून पहाटेच अभ्यंग स्नान करतात। यानंतर घरासमोर सडा संमार्जन, रांगोळी, दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण बांधून अलंकृत करतात। नवीन वस्त्र परिधान करून भगव्या ध्वजाचं पूजन करतात। या पहाटे वसंत ऋतूची चाहूल लागते। कोकिळ पक्षाच्या मधुर आवाजानं वातावरणात उत्साह संचारतो। चैत्र महिन्यात वसंत ऋतू सुरू होतो। यावेळी झाडांना नवीन पालवी फुटलेली असते। सर्वत्र फुलांचा गंध दरवळत असतो। एक प्रकारची नवनिर्मिती आणि उत्साह निसर्गात दिसतो। हा कालयोग लक्षात घेऊन त्यातून प्रेरणा घेऊन अशीच नवनिर्मिती आपल्या शरीरात, मनात, कुटुंबात, समाजात यावी, सगळीकडे उत्साह संचारावा। या हिंदू नवीन वर्षात यश, पैसा, आरोग्य यात वाढ व्हावी म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात गुढी उभारली जाते। या दिवशी घरातील देवघरात आणि महत्त्वाच्या ठिकाणी नवीन मातीच्या मडक्याला लिंब, आंब्याची पाने, साखरेच्या हारांनी सुंदर सजवून विधिवत पंचांग आणि पच्छडी पूजा करतात। पुरणपोळी तसंच विविध पिठांपासून बनवलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवला जातो। गुरुवारी शहरातील जोडबसवण्णा चौक, 70 फूट रोड, जुना विडी घरकुल येथील बाजारपेठांमध्ये नवीन माठ, विविध फळे, पुष्पहार, साखरहार आदी पूजेचं साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। या सणानिमित्त तेलुगू जनांनी एकमेकांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा, नूतन संवत्सर शुभकांक्षलू या खास तेलुगू शब्दांमध्ये दिल्या। तसंच नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रांसमवेत पच्छडा या पेयाचा आस्वाद घेतला। हे पेय सर्वांना आग्रहानं बोलवून दिलं जातं। यामध्ये थंड पाणी, चिंच, गूळ, खजूर, कैरी, डाळिंब, गाजर, ओलं खोबरं, केळी, कडुनिंबाची फुलं, काळी मिरी, बडीसोफ, हिंग, मीठ आदी पदार्थ टाकले जातात। या पेयामुळं ऊर्जा मिळते, तहान भागते, लघवी साफ होते, मन प्रफुल्लित होतं, तोंडाची बेचव दूर होऊन भूक वाढते, शरीरात थंडपणा जाणवतो। गोड, आंबट, खारट, तिखट, कडवट, तुरट अशा 6 रसांचा समतोल जपून हे पेय केलेलं असतं। हे 6 रस जीवनातील 6 भावना आहेत। आपल्या जीवनात आनंद, दुःख, कोप, भय, मोह, अप्रिय आदी भाव यांचा समतोल राखणं जरुरीचं आहे। जीवन हे या 6 रसांनी युक्त असतं। त्यांचा आदर करून ते सहजपणे स्वीकारावं अशी शिकवण आहे।